नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज. सध्या यावेळी आम्ही विरार पश्चिमच्या विरार पूर्वच्या स्टेशन परिसरात उपस्थित आहे. आज इकडे अशा दोन व्यक्तीचा वाढदिवस होता. आमच्या चॅनलच्या मार्फत काल तुम्ही बघितलं असेल तर जहीर लाला आणि जहीर शेख या दोघां व्यक्तींचा वाढदिवस होता. आज 17 तारखेला पहिला वाढदिवस जहीर लाला यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्ताने इकडे अनेक प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत. तसे इकडचे पूर्व माजी सभापती स्थायी संडीचे प्रशांत राऊतजी आमच्या बरोबर उपस्थित. आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे, कारण दरवर्षी ते मनवेपाडा असो किंवा इतर ठिकाणी ते कार्यक्रम आपली उपस्थित देतात, कारण की त्यांचे कार्यकर्ता त्यांच्यासाठी सर्वप्रथम असतात. आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत तर कसल्या प्रकारचं आयोजन आहे आणि किती दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे. सर्वप्रथम आमच्या चॅनलवरती नमस्कार सर. सर्वप्रथम मी जहीर लाला वार्ड क्रमांक 25चे उपाध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी 17 ते 23 म्हणजे या ठिकाणी जहीर लालाचा 17 आणि 23 हा आपला जहीर, आपले युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते आपले आहेत, त्यांचा वाढदिवस असतो. या 7-8 दिवसामध्ये मला वाटतं 7 दिवस हा कॅम्प ठेवलेला आहे. या कॅम्पमध्ये आपले विरार महानगरपालिकेचे बस सेवेचे पास आहेत, आधार कार्ड आहे, वेटिंग कार्ड आहे, नंतर अपघाती विमा आहे, या ठिकाणी श्रम कार्ड आहे, वेटिंग कार्ड आहे, असे वेगवेगळे या ठिकाणी उपक्रम ठेवलेले आहेत. खरोखरच हा उपक्रम चांगला आहे आणि मला वाटतं रमजानचा दिवस आहे आणि उपवासाचा दिवस, दोघांचे उपवास असतात. जहीर आणि या ठिकाणी जहीर लाला आणि जहीर खरोखरच या ठिकाणी चांगले कार्यकर्ते आहेत आणि रमजानच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला वाटतं देशात असो या वसई तालुक्यात असो, वसई तालुका हा आपला एक आपल्या लोकनेते इतिने ठाकूर, युवा आमदार सतीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धर्मांना एकत्र घेऊन जात असतात आणि या ठिकाणी आज आमचे जहीर शेख आणि लाला एक चांगला कार्यक्रम करतात. म्हणजे रमजानचा सण असून सुद्धा, आमचा उपवास असून सुद्धा या ठिकाणी जो आज उपक्रम ठेवलेला आहे हा पूर्ण देशामध्ये दाखवण्यासारखा आहे. तालुका पालघरच सोडा तर देशामध्ये मला वाटत नाही कुठे एका पालघरमध्ये किंवा तालुक्यामध्ये असा केलेला कार्यक्रम आहे. या ठिकाणी म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला छोटे मोठे कार्यक्रम करत असतात. आज हा चांगला दिवस आहे आणि रमजानचा दिवस आहे. रमजानच्या त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी. पण रमजानचा सण असून सुद्धा त्यांना उपवास त्यांचा कडक असतो. उपवास त्या कडक उपवासामध्ये स्वतः लक्ष देऊन या ठिकाणी हा शिबिरामध्ये नागरिकांना सेवा देण्यासाठी, नागरिकांना सेवा कशी पोचेल याच्यामध्ये माहिती कशी मिळेल, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. म्हणजे अपघाती विमा आहे, पॉलिसी या ठिकाणी आता ती नागरिकांपर्यंत पोचली पाहिजे. या ठिकाणी श्रम कार्ड आहे, आयुष्यमान कार्ड आहे, ह्या सगळ्या गव्हर्नमेंट पोचत नाही तिथपर्यंत. ती सेवा आपले हे कार्यकर्ते. महत्त्वाचा मुद्दा आहे का आता आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे आणि बहुजन विकास तुम्ही सक्रिय म्हणजे गेले 15-20 वर्षापासून तुम्ही नगरसेवक आहे आणि स्टँडिंग सभापती सुद्धा होते. कशी भूमिका असेल बहुजन विकास आघाडी आणि तुमचे कार्यकर्ता नेहमी पाठपुरावा करता आणि चांगलं काम स्वतः आता करत आहे. इलेक्शनच्या काळामध्ये आम्हाला सवय पडलेली आहे. आम्ही इलेक्शन आलं म्हणजे आम्ही 24 तास कामामध्ये असतो, वर्षभर कामात असतो. इलेक्शन पुरता नसतं. आमचे लोकनेते इतिने ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते, आपण सांगितलं आहे की कार्यकर्ता सगळ्यात मोठा असतो आणि आजही सांगतो की कार्यकर्त्यामुळे आम्ही आहोत. आज कार्यकर्ते काम करतात, फक्त इलेक्शनलाच उतरत नाही, वर्षभर काम करतात, 24 तास काम करतात. त्याला इलेक्शनचं काहीच वाटत नाही. त्या ठिकाणी इलेक्शन आलं तरी आम्हाला काय वाटत नाही. त्याचं कार्यकर्ते बोलतात ते इलेक्शन आलं काम करणार, जसं वर्षामध्ये काम करत असतात. या ठिकाणी तुम्ही बघता हा विभाग ईस्ट असू दे, वेस्ट असू दे, या विभागामध्ये आपले जास्तीत जास्त मतदान आपल्याकडे होतं. आपले युवा आमदार सतीश ठाकूर चांगल्या मताने निवडून येतात. का युवा पिढी जी आहे या ठिकाणी एकजूट आहे. कोणी आले या ठिकाणी, किती का आले तरी एकजूट इकडे आपले कार्यकर्ते काम करत असतात. 24 तास काम करत असतात. मी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन की आपल्या विभागामध्ये जे कार्यकर्ते काम करतात ते मला वाटत नाही कुठे काम करत असतात. फक्त वाढदिवस आले म्हणजे कार्यकर्ते काम करत नाहीत, तर 24 तास वर्षभर काम करत असताना वेगवेगळ्या त्या ठिकाणी जैन शेख आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही गणपती आले का वडापाव वाटप असतो, दहीहंडी आले का दहीहंडीमध्ये कार्यक्रम असतात, रमजानमध्ये कार्यक्रम असतात, सगळे कार्यक्रम करत असतात. ते एक कुठला कार्यक्रम नाही, गणपतीमध्ये कार्यक्रम करत असतात. हे कुठला सण ठेवत नाही. जरी आज आम्ही जहीर शेखला आत्तापासून त्याच्या वडिलांपासून, म्हणजे त्याचे वडील तर शिवसैनिक होते त्यावेळेस, तर काकांना आम्ही ओळखायचे तेव्हा, आम्ही पण लहानच असायचे. म्हणजे त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करतात, त्यांनी शिवसेनेचं काम करतात. मग जहीर शेख आहे आपल्या या ठिकाणी
बहुजन विकास आघाडीचे लोकनेते इतके करायच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सर्व पक्षांना सर्व लोकांना एकत्र घेऊन करतात. आणि लाला आमचा कारगिल नगरमध्ये 25 नंबर आमचे मिनल पाटील त्यांच्या वार्डमध्ये उपाध्यक्ष आहेत, काही सुंदर काम करतात. म्हणजे काही असलं माझ्या मोबाईलसुद्धा आता त्यांचे मेसेज आहे, कुठलंही काम असू दे लगेच मेसेज टाकणार, मग तिकडे ओके करणार. मी ओके नाही झालं तर मामा मला फोन करणार, मामा असं असं आहे. एक चांगलं काम करण्याचे कार्यकर्ते जे पाहिजे ते त्यांना माहिती आहे. म्हणजे हे जहीर शेख आणि त्याची टीम चांगलं काम करते. या ठिकाणी त्यांचा वाढदिवस जहीरचा आज लालाचा वाढदिवस आहे, त्याला खूप खूप शुभेच्छा. जहीरचा 23 तारखेला वाढदिवस आहे, पण दोघांच्या वाढदिवसानिमित्त 17 ते 23 पर्यंत हे कार्यक्रम ठेवलेले आहेत. हे नागरिकांच्या एक चांगलं काम आहे आणि नागरिकांकडे ही सेवा पोचली पाहिजे ते पोचवण्याचं काम करतात. आणि त्यांचं मी या ठिकाणी आभार मानेन. या ठिकाणी पुन्हा त्यांना एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बघितलं कशा प्रकारे प्रशांतजीराव जे पूर्व सभापती होते त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं का प्रत्येक काम बहुजन विकास आघाडी कुठल्या इलेक्शन असो नाही करत, ते गेले 365 दिवस ते काम करत असतात. भले कुठला इलेक्शन असो किंवा नसो, त्यांचं काम सतत चालू असतो आणि त्यांच्यासाठी त्यांचा कार्यकर्ता आणि स्थानिक महत्त्वाचा असतो. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन सोनीके साथ, विरार.